आता आम्ही गुरुवारी अपील केलं होतं, शुक्रवारी पहिली हिअरिंग झाली. मग त्यांना आता ते नोटीस वगैरे गेले, मग त्यांचे पण जे काय आता अहवाल वगैरे असेल ते सादर करायला वेळ लागतच असेल कदाचित. आज ते आलेत, आतमध्ये सीओ साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत. मग आता ते त्यांचं म्हणणं सादर करत असतील. आता ते पाहून आता आम्हाला उद्याची तारीख दिली. काय अपेक्षा आहे न्यायालयाकडून, कशा पद्धतीने निकाल? न्यायदेवतेवर विश्वास आहे आता. आणि सध्या तर आता आम्ही यांच्या विरुद्ध लढतोय, तर मानवी हक्क आयोगाच्या तारखा ते पोस्टपेड होत आहेत. म्हणजे देव नको इथल्या तारखा तशा पुढे जाव्या, लवकरात लवकर निकाल व्हावा हीच इच्छा आहे. ते खरं तर काल एकनाथ शिंदे सुद्धा आले होते आणि त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की मोहोळमधील जी गुंडागर्दी दहशतगर्दी आहे ती आम्ही खपवून घेणार नाही, ती संपवून टाकणार. आणि कुठेतरी पंडितराव देशमुख यांच्या हत्येचा देखील त्यांनी उल्लेख केला की त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. कसं पाहताय या सगळ्या घटना घडामोडींकडे? खरं तर आपण त्याची वाद पेटवलेली आहे या सगळ्या गोष्टी. काल तिथेच की बाबा बंधनमुक्त आणि तिथल्या गुलामगिरीची साखळी तोडण्यासाठी म्हणूनचा एक कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आला. तिथं मला उपस्थिती म्हणून मला बोलवण्यात आलं होतं. मी तिथे गेले होते आणि बहिणींना निवेदन दिलं की लाडकी बहीण सुरक्षित आहे का भाई बघा. 1,500 रुपये आमच्या खात्यामध्ये देण्यापेक्षा फक्त बहिणीला सुरक्षिततेची गरज आहे. आज बहिणीला फक्त फॉर्म तुमच्या भरू दिलेला नाहीये, तिला त्यासाठी किती संघर्ष करावा लागलेला आहे आणि तुमच्याच होम डिपार्टमेंटनं आम्हाला व्यवस्थित तिथपर्यंत पोहोचवलं, त्याचे मी त्यांचे आभार मानले. आणि माझी म्हणून माझीच नाही, महाराष्ट्रातील खूप बहिणींना असं असंख्य कितीतरी तक्रारी असतात, त्यांना सामोरं जावं लागतं. फक्त बहिणींकडे जरा लक्ष ठेवा, मी एवढे फक्त त्यांना निवेदन दिलं. आणि त्यांनी ग्वाही दिली की इथून पुढे महिलांवर कधीही अन्याय खपवून घेतला जाणार नाही. मोहोळमधील दादागिरी आणि जी गुलामगिरी आहे ते नक्कीच मोडीत करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं